नमस्कार, दीपाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण मेथीचे थेपले करणार आहोत। अगदी प्रवासात जर तुम्हाला न्यायचे असेल तर आठवडाभर सुद्धा हे मेथी थेपले छान राहतात। तर ते कसे करायचे ते बघू। एका परातीमध्ये 3 कप गव्हाचे पीठ घेतले। हे गव्हाचे पीठ रेग्युलर जे आपण पोळी करतो त्याचेच आहे। त्याच कपाने अर्धा कप डाळीचे पीठ घ्यायचे। या कपाने हे मी जिन्नस सगळे मोजून घेतले। आता अर्धा टीस्पून हळद घालायची, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 2 टीस्पून धने पावडर घातली। मस्त असे छान असे मऊ पराठे तयार होतात। हे 2 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून जिरे पावडर घालायची। प्रवासाला नेण्यासाठी खूप मस्त असे मेथी थेपले होतात। 1.5 टीस्पून मीठ घातले। आता हे सगळे मी माप आधी घेऊन ठेवले होते, त्यामुळे हे याच मापाने मी पराठे नेहमी करते। 1 टीस्पून पांढरे तीळ घालायचे, 2 टीस्पून हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा करून घेतला होता तो घालायचा। आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आलं पण टाकू शकता, पण हा फक्त मी लसूण आणि मिरचीचा ठेचा घातलाय। आता हे सगळे छान मिक्स करून घ्यायचे। आता इथे मी 2 पळी तेल गरम करून घेतले, ते घालायचे। जर तुम्हाला प्रवासात नेण्यासाठी जास्त दिवस टिकवायचे असतील तर तेलाचे प्रमाण इथे थोडेसे वाढवायचे। इथे कसुरी मेथी घातली मी, आणि आता हे सगळे जिन्नस छान एकत्र करून घ्यायचे। म्हणजे सगळीकडे मीठ, मसाला, मिरची जे आपण घातले ते छान एकत्र होतं। आता यामध्ये मी मेथीची फक्त पानं घेतली होती, 1 जुडी मेथीची पानं, ती धुवून बारीक चिरून घ्यायची आणि ती पण घालायची। आता हे सगळे छान मिक्स करून घ्यायचे। आधीच पाणी घालायचे नाही, कारण मेथीच्या पानांना पण थोडं पाणी असतं। आता हे असे सगळे मिक्स करून घेतले की मग नंतर थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यायचे। पीठ जास्त सैल ठेवायचे नाही, कारण मेथी थेपला पातळ लाटला जातो। तर थोडे घट्टच पीठ असेल तर तो छान पातळ लाटला जातो। आता अशा प्रकारे थोडे पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचे। आता एवढ्या पिठाला साधारण हे पाऊण वाटी पाणी लागले मला। हे अशा प्रकारे हे पीठ मळून तयार आहे। बघा, हे खूप पातळ पण नाही आहे, अशा प्रकारे हे पीठ मळलं आहे। आता यातील एक गोळा घ्यायचा आणि वरती पीठ लावून लाटून घ्यायचा। आता थेपले हे छोटे आकाराने छोटे करतात, पण माझे ऑर्डरचे असल्यामुळे त्यांना मोठे थेपले हवे होते, म्हणून मी असा मोठा गोळा घेतलाय आणि तो पीठ लावून लाटून घ्यायचा। तांदळाचे पिठे लावून पण हा लाटून घेऊ शकतो आपण। अशा प्रकारे गव्हाचे पीठच लावले मी आत्ता, आणि हा छान पराठा असा लाटून घ्यायचा। आता हे ऑर्डरचे असल्यामुळे त्यांना मोठा पराठा पाहिजे होता, म्हणून मी हा मोठा लाटून घेतलाय। आता हे अशा प्रकारे पराठा लाटून घेतला, पण आता तो छान दिसायला पाहिजे म्हणून मी एका झाकणाने त्याला आकार देऊन घेतला गोल। हा अशा प्रकारे मस्त हा पराठा लाटून तयार आहे। आता तवा गरम करत ठेवायचा, त्याला तेल लावून घ्यायचे आणि मग त्यावर हा पराठा छानपैकी भाजून घ्यायचा। आता मी असा झाकणाने आकार दिल्यामुळे तो अगदी छान गोल गरगरीत दिसतोय।
आता ही एक मागची खालची बाजू भाजून झाली की मग पराठा उलटायचा आणि दुसरी बाजू भाजून घ्यायची. आता हे तेल सोडून भाजून घ्यायचे थेपले. हे काही फुगत नाहीत, असे छान खरपूस भाजून घ्यायचे तेल सोडून, म्हणजे मग ते खूप दिवस टिकतात. तर अशा प्रकारच्या सोप्या रेसिपीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. हे असे मस्त दोन्ही बाजूनी तेल सोडून थेपला भाजून घ्यायचा. अशा प्रकारे दाब देऊन भाजल्यामुळे काय होतं की तो पराठा चांगला भाजला जातो आणि तो टिकायला पण मदत होते. मस्त असे थेपले